धन्य मी झालो सतगुरुराया, जन्म हा मिळाला तुझे गुण गाया, जन्म हा मिळाला तुझे गुण गाया. मम अंतर्यामी तूच असे स्वामी, देह जिजावा तुझी याच कामी, जीवन हे व्यर्थ जावे न वाया, जन्म हा मिळाला तुझे गुण गाया. महापुरा माझी वाचतो लवाळा, तैसे मज टिकवा चरणी सांभाळा, एकनाथाची विनंती ही पाया, जन्म हा मिळाला तुझे गुण गाया. बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंद्र हरदेवजी महाराज की जय. प्रेमाने बोला धन्यंकारजी. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये सत्संगच्या माध्यमातून केवळ तुमचं आमचं जीवन सद्गुण ही ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून घरपरिवारामध्ये केवळ जीवन जगत असताना प्रत्येक वेळी ह्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून आमचं जीवन प्रफुल्लित केलेलं आहे. मग वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये सतत जो वास्तविक पाहता हे भौतिक कर्म, सांसारिक कर्म आणि आध्यात्मिक कर्म ह्या सगळ्या गोष्टी करत असताना समर्थ सद्गुरूने दिलेलं ब्रह्मज्ञान आहे. त्या ज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही त्याचा उपभोग घेतो आहे का? कारण वचन गुरुचे पालन करता होईल गुरुचा महिमा गान, सहज होईल स्मरण प्रभूचे दूर होय सारे अज्ञान. गुरुवचन हे ज्ञान गुरुचे निरंकार हे याचे नाम, सुय तरुणी कुळ उद्धारी यमराजा हे करी प्रणाम. ईश्वरी इच्छा सदैव मानी सद्गुरूवर विश्वास घरी, म्हणे अवतार सदा सुखियान देव लिखितो वास करी. कारण वास्तविक आता अवतार सिंग महाराज सांगतात की सद्गुरूच्या वचनाचं तुम्ही आम्ही पालन करतोय का? जर वचनाचं पालन केलं, सहजासहजी या प्रभूचं नामस्मरण केलं तर ज्ञानाच्या माध्यमातून हा निरंकार हे नाम आहे ते सतत ध्यानीमनी राहणार आहे. कारण ईश्वरी इच्छा जोपर्यंत तुम्ही आम्ही मानणार नाही, कारण जगतमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराज देखील सांगतात की आम्ही भाग्याचे दास पंढरी रायाचे, लोका घरी गाई म्हशी आम्हा घरी उंदिरी घुशी, तरी आम्ही भाग्याचे. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये धन ऐश्वर संपत्ती किती आहे हे ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर वास्तविक पाहता त्या गोष्टीला शून्य किंमत होते. कारण बाबाजी सुद्धा नेहमी सांगायचे की जैशी भी हो परिस्थिती एक शिर हे मनस्थिती. कारण हे ब्रह्मज्ञान माझ्या जीवनामध्ये माझी मनस्थिती स्थिर करण्यासाठी प्राप्त झालेलं आहे की माझ्या जीवनामध्ये नाही भौतिक गोष्टी ह्या परमात्म्याकडं मागण्यासाठी किंवा जीवनामध्ये अनेक उलटसुलट प्रासंगिक रूपानं कष्ट संकट आले आणि त्याच्यानंतर ह्या केवळ उपभोग घ्यायचा ह्या गोष्टीसाठी मला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं नाही. कारण ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून केवळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये जी आजपर्यंत परमात्म्याचं अनुसंधान साधलं जात नव्हतं ते अनुसंधान या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त झालं. कारण जीवन जगत असताना निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई ह्या भावंडांचं जीवन ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून पाहिलं तर इतकं सुंदर जीवन ह्या परमात्म्याप्रती त्यांना सर्वस्व वाहून घेतलेलं होतं. कारण समाज किती जरी यातना देत होता तरीसुद्धा त्यांना सतत या परमात्म्यावरती की परमात्मा जे काही करेल ते योग्य करेल आणि त्याला संपूर्ण चिंता आपली आहे ही वस्तुस्थिती त्यांना आत्मिक ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त करून घेतली होती. मग वास्तविक आता जीवन जगत असताना
प्रत्येकालाच वाटत होते की ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर माझ्या जीवनामध्ये चढउतार येऊ नयेत, माझ्या जीवनामध्ये एकरस जीवन व्हावं आणि भक्तीच्या माध्यमातून मला जे भौतिक सुख असू द्या, आध्यात्मिक सुख असू द्या, ते माझ्या मनासारखं प्राप्त व्हावं हा प्रत्येकाला वाटत असतं. परंतु लेखा कधी न चुके ब्रह्मतिका. आज वास्तविक पाहता ईश्वराचे अवतार होते निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, तरीसुद्धा समाजानं त्यांना स्वीकार नाही केला. भरपूर अशा यातना दिल्या, पण तरीसुद्धा त्यांना त्या समाजाला सांगितलं नाही की आम्ही देवाचे अवतार आहोत. मग वास्तविक पाहता ही अवताराचं कार्य असतं, कारण अवतार कधीही स्वतःचं अस्तित्व ह्या समाजासमोर प्रगट करत नसतो. मग त्यांच्या माध्यमातून कितीतरी यातना विसोबीसाठी या कुरूप ब्राह्मणानं त्यांना त्रास दिला. अनेक प्रकारच्या भविष्यामध्ये योजना आखल्या की त्या भावंडांना कसा त्रास देता येईल, परंतु ज्यावेळेस त्यांना त्रासाच्या सगळ्या गोष्टी कल्पना करून त्या मांडल्या, त्या आज आम्ही त्या आत्मचरित्राच्या माध्यमातून पाहतो की त्या प्रत्येक वेळी फेल जात होत्या. मग वास्तविक पाहता आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू ज्यावेळेस सहज वेदांचा तो अर्थ हमाशीच ठावा, येऱ्याने तो भार व्हावा, वेद अनंत बोलिला परी विठ्ठलाशी शरण जावे, की परमात्म्याला शरण जावं हे एवढंच वेदांचं म्हणणं आहे. हे समाजाला ते ठाणकावून सांगत होते. तर त्यावेळेस वेदांचं पठण चालू होतं, परंतु जे काही कर्मठ लोक होते तर वास्तविक पाहता त्या भावंडांना नेहमीच त्रास द्यायचे. आणि ज्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये तो प्रसंग आला, समाज एकत्र झाला, कर्मठ मंडळी एकत्र झाली आणि त्याच बाजूनं एक ज्ञाना नावाचा रेडा येत होता, की म्हणले तुझे नाव तेच आहे आणि ह्या रेड्याचंही नाव तेच आहे. जर वेद प्रत्येक जीवात्म्याच्या माध्यमातून प्रगट होऊ शकतो, तर ह्या रेड्याच्या माध्यमातून तू वेदांचं पठण करू शकतो का? मग वास्तविक आता ज्ञानेश्वर माऊलींनं श्री सद्गुरूंना नमन करून सद्गुरू आज्ञा घेऊन त्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि रेडा देखील वेद बोलू लागला. मग वास्तविक पाहता ही वार्ता संत चांगदेव महाराजांना प्राप्त झाली आणि प्राप्त झाल्यानंतर एवढे मोठे कोणते योगी आहेत, त्यांना त्या रेड्याच्या माध्यमातून वेद बोलवला. मग वास्तविक पाहता चांगदेव महाराजांचं 1400 वर्षाचं तप होतं. अनेक सर्व काही सिद्धी प्राप्त केल्या होत्या, परंतु सिद्धीच्या माध्यमातून वास्तविक आता ते मेलेले मुडदेसुद्धा ज्यावेळेस ते ध्यान अवस्थेमधून बाहेर यायचे त्यावेळेस ते मुडदे पळून जात होते. मग इतकी मोठी जागृत अवस्था, ध्यानाची अवस्था, योगाची अवस्था प्राप्त केली होती. परंतु तरी देखील ज्यावेळेस ते एक काळ होता ते ध्यानस्थ बसले होते आणि वास्तविक त्या बाजूनं चारी भावंडांची स्वारी चालली होती. तर त्यावेळेस बघितलं की कोण आहे, हे विचारणा केली गेली. हे चांगदेव महाराज आहेत आणि वास्तविक पाहता ते ध्यानाला बसलेत आणि ध्यानाला बसल्यानंतर ध्यानातून ज्यावेळेस बाहेर येतात त्यावेळेस हे मृत पावलेली लोक आहेत, ते त्यांना ते ताबडतोब योगाच्या सामर्थ्यातून जिवंत करून घरी पाठवतात. तर मुक्ताबाई म्हणते की त्यात काय अवघड आहे, सद्गुरूचं चरणामृत घेतलं आणि सहज त्यांच्या अंगावर टाकलं, उठा मुडद्यानं पळा म्हणल्यानंतर ते मुडदे आपापल्या घरी निघून गेले. मग वास्तविक पाहता ज्यावेळेस समाधीतून बाहेर आले त्यावेळेस कोणच नाही आणि ती अवस्था मग की काय झालं. त्यावेळेस त्यांना विचारलं गेलं की 4 भावंड आली होती आणि त्या मुक्ताबाईनं असा प्रयोग केला आणि ते मुडदे निघून गेले. मग तो चांगदेव महाराजांना अहंकार झाला की माझ्यापेक्षा कुणामध्ये एवढं सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याच्या माध्यमातून ते कर्म केलं. मग त्यावेळेस प्रत्यक्ष एकदम लालबुंद झाले आणि आपल्या शिष्याला सांगितले की आज आपण त्यांना पत्र लिहूया आणि पत्राच्या माध्यमातून त्यांना वृत्तांत कळवूया. आणि ज्यावेळेस पत्र लिहायला गेले त्यावेळेस वयानं ही भावंड लहान होती. मग तीर्थस्वरूप म्हणावं का सप्रेम नमस्कार घालावा ही गोष्ट त्यांच्या मनोमन लक्षात येईना. मग वास्तविक पाहता कोरं पत्र पाठवलं गेलं
आणि कोरं पत्र पाठवल्या गेल्यानंतर त्यावेळेस प्रत्यक्ष पत्र ते शिष्य घेऊन गेले आणि तो वृत्तांत ज्यावेळेस त्यांना सांगितलं की बाबा रे ते पत्र मुक्ताबाईच्या हातात गेलं, त्यावेळेस मुक्ताबाईने म्हटलं की अरे 1400 वर्ष तपश्चर्या करून तो कोराच राहिला. आणि ज्यावेळेस मग ते पत्राला उत्तर ज्ञानेश्वर माऊली तुम्ही द्या अशी विनंती भावंडांना केली. आणि ज्यावेळेस मग 65 चांगदेवांना ओव्याच्या माध्यमातून तो पत्राचा मायना दिला आणि ज्यावेळेस तो मायना घेऊन त्यांचा शिष्य गेला त्यावेळेस प्रत्यक्ष त्या सगळ्या गोष्टी प्रगट केल्यानंतर अनेकच अहंकार चांगदेव महाराजांचा प्रगट झाला की मला उपदेश करणारा, मला एकेरी चांग्या म्हणणारा असा कोणता अधिकार त्या व्यक्तीजवळ आहे की मला तो साधारण समजतोय. आणि त्यावेळेस मग त्यांचा तो अहंकार अनेक जागृत झाला आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की बाबा रे आपण आता नेमकी काय वस्तुस्थिती आहे त्यांना भेटायला जाऊया. आणि भेटायला जाऊया म्हणल्यानंतर त्यांना जिवंत वाघाला स्वतः बसले आणि जिवंत साप त्यांच्या गळ्यामध्ये हिंसर पाण्यांना सुद्धा ते योग सामर्थ्याच्या माध्यमातून आपलंसं करत होते. आणि ज्यावेळेस निघाले आणि निघाल्यानंतर वास्तविक पाहता ही वार्ता वाऱ्यासारखी सिद्धबेट या ठिकाणी ह्या भावंडांना कळली गेली. आणि कळली गेल्यानंतर विसोबा चाटी आणि त्यांचे जे मित्रपरिवार होते जे ह्या चारी भावंडांना त्रास देत होते त्यांना मोठी वार्ता कळल्यानंतर ते आनंदित झाले. आता म्हणले ह्या चारी भावंडांचा हा योगी भस्म करून टाकणार आणि आता ही आयती संधी आहे. म्हणून त्यांना गावामध्ये दौंडी दिली की बाबा रे 1400 वर्ष तप करणारा चांगदेव आपल्याला आळंदीमध्ये येतोय. आणि दौंडी दिल्यानंतर संपूर्ण माऊलींच ही 4 भावंडं होती त्यांची जी वास्तविक पाहता मावशी होती ती भयभीत झाली आणि म्हणले बाबा रे एवढा मोठा योगी येणार तुम्हाला भस्मसात करणार, मला काळजी वाटायला लागली. त्यावेळेस देखील त्यांना चिंतन केलं की बाबा रे पांडुरंग समर्थ आहे आणि तो पांडुरंगाला जे काय करायचे ते योग्यच करेल. आणि ज्यावेळेस आळंदीमध्ये स्वारी आली आणि ती वार्ता कळल्यानंतर जिवंत साप, जिवंत हिंसर वाघ आणि बसून संत चांगदेव महाराज आले होते. मग काय करायचं त्यावेळेस ते चारही भावंड भिंतीवरती बसली होती आणि भिंतीला आज्ञा केली की चल बाबा योगी आलेला आहे, आपल्याला त्याला भेटायला जायचं आहे. आणि त्या भिंतीच्या रूपातून भिंत घेऊन ते प्रत्यक्ष भेटीला गेल्यानंतर ज्यावेळेस ती अवस्था पाहिल्यानंतर प्रत्यक्ष चांगदेव महाराजांना ती वृत्ती पाहिली. 4 भावंडांकडे पाहिल्यानंतर रूप पाहून संत जो योगियांचा योगी तो चांगदेव त्या 4ही भावंडांना शरण गेला आणि शरण गेल्यानंतर साष्टांग लोटांगण घातलं आणि त्यांच्याबरोबर जेही आळंदीवासी जमा झाले होते त्यांना देखील मात्र विसोबासाठी आणि त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे 2 सवंगडी त्यांना मात्र लोटांगण घातलं नाही, तिथून पळ काढला. कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये तमोगुणी जी वृत्तीची माणसं असतात ती सत्याच्या ठिकाणी टिकत नाही आहेत. मग वास्तविक पाहता एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा पांघरशी जरी असला कपडा, येशी उघडा जाशी उघडा, कपड्यासाठी करशी नाटक 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, एक धागा सुखाचा. केवळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये योगिया दुर्लभत्वम्या देखील साजनी असे संत महात्मा म्हणतात की योगियांना दुर्लभ असणारा परमात्मा ज्यानं भक्त त्या परमात्म्याविषयी अनुभूती करून घेण्याचा भाव त्याच्या मनामध्ये परमात्मा प्राप्तीविषयी
पडलेले प्रश्न की खरंच माझ्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त होऊ शकतो का, ह्या जोपर्यंत लालसा त्याला निर्माण होत नाही, मग वास्तविक पाहता ती भूक लागण्याची आवश्यकता आहे. परंतु माझ्या जीवनामध्ये समर्थ सुदीक्षा महाराज आज सद्गुरू विराजमान आहेत. माझ्या जीवनामध्ये देखील त्या परमात्म्याची प्राप्ती झाली. मग जगतवंदे जगद्गुरू योगी चांगदेव महाराजांना वास्तविक पाहता शरण गेल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींनं त्या 14 वर्ष मुक्ताबाईला ब्रह्मज्ञान गुरु स्थानी प्रगट केलं आणि केवळ चांगदेव महाराजांना ब्रह्मोपदेश करण्याची अनुमती दिली. आणि ज्यावेळेस त्या मुक्ताबाईच्या माध्यमातून त्यांना ब्रह्मोपदेश प्राप्त करून घेतला आणि त्या प्राप्तीच्या माध्यमातून केवळ परमात्म्याची दृष्टी, तो ब्रह्मसाक्षात्कार झाला. आणि झाल्यानंतर त्यांचं तप 1400 वर्षाचं, इतका मोठा अभ्यास. परंतु ज्यावेळेस ते भटकंतीला निघाले तर त्यावेळेस प्रत्येक प्रसंगात वास्तविक पाहता चांगदेव महाराजांचा अहंकार जागृत होत होता. माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी असू नये आणि माझं एवढं 1400 वर्षाचं तप आहे. मग ज्ञान घेऊनसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग त्याचा ग्रंथामध्ये अध्ययन आहेत की बाबा रे, की हे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर 1400 वर्ष तप करणाऱ्या चांगदेवाला जर ती साधना जर समजत नसेल तर माझ्यासारख्या मनुष्य मात्राला ती समजून घेण्यासाठी केवळ हे ब्रह्मज्ञान सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ती परीक्षण करण्याची आवश्यकता आहे, अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरू दयाळू झाले आणि त्यांना ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलेलं आहे. परंतु ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ज्यावेळी साधू संतांचं जीवन पाहण्यात येतं, जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये देखील तो ब्रह्मसाक्षात्कार झाला. त्यांना तप आणि त्याग भरपूर केला. परंतु वास्तविक आता हे सगळं करत असताना, प्रापंचिक जीवन जगत असताना त्यांना अभंगाच्या माध्यमातून तो अनुभव देखील प्रगट केला होता की देवा तुझा माझा कारे वैराकार, दुःखाचे डोंगर मज दाखविशी. आम्हा घरी युद्धाचा प्रसंग, आतमध्ये मन आणि बाहेर जन. इतकी मोठी ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतर वास्तविक पाहता ती वृत्ती स्वतः साधना प्राप्त करून घेतली होती. मी साधना करतोय का, मी स्वतःला तपासतोय का, मी ब्रह्मज्ञान घेतलंय परंतु ते ब्रह्मज्ञान मी जीवनामध्ये आचरणामध्ये त्याचा उपभोग घेतोय का, ते माझ्या सांसारिक कर्म करत असताना त्या ज्ञानाला महत्त्व देतोय का. आणि जोपर्यंत ज्यावेळेस संत महात्म्यांनी हे ब्रह्मज्ञान घेतलं, त्या ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून केवळ त्या भक्तीची तुमची आमची सुरुवात होते. परंतु काय आहे, किती महत्त्वाचे आहे, संपूर्ण जगामध्ये जेवढं तीर्थ आहेत, जरी कुठेतरी ब्रह्मज्ञान तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं आहे, मग साधुसंत देखील सांगतात की काय भुललेशी वरली या रंगा, चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा. कारण साधुसंतांना वरपांगी भावाला महत्त्व दिलेलं नाही आहे. कारण अंतरामध्ये परमात्मा माझ्या विराजमान आहे आणि तितकाच बाहेर देखील आहे. मग वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये अवतारसिंग महाराज देखील सांगतात की सेवक गुरुचा सदैव काळी दास होऊन राहत असे, सेवकतेची कर्म करीतो जे जे सद्गुरू सांगत असे. बुद्धिवान जरी असेल सेवक, अल्पमती आपणा समजे, अपार धन असतानाही सेवक, दीन सदा आपणा समजे. अभिमाना ते गुण सेवक राहे लीन गुरु भजनी, अजनताही चूक झाली वाटत शे भय सदा मनी. सेवक गुरुचा फळ नाहीची सदैव कर्म करी निष्काम, मनी अवतार अशा भक्तांचे सद्गुरू उज्ज्वल करतो नाम. कारण आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही जी भक्ती करत असतो ते अवतारसिंग महाराज सांगतात की सेवक हा सदा दास भावनेमधून जीवन जगत असतो. किती जरी तो बुद्धिमान असला तरी स्वतःला अल्पमती समजतो. मला सर्व काही समजलं असं ज्याला वाटतं त्याला संत म्हणतात की त्याला काहीच समजलं नाही असं. माझ्या जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त झाली का? कारण
लोकांना मी उपदेश करण्यामध्ये मला खूप आनंद वाटतो, परंतु माझं जीवन भक्तीचं चालू असताना केवळ सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माझ्या जीवनामध्ये या परमात्म्यानं जे प्रत्यक्ष माझ्या जीवनामध्ये अनुभूती करून दिलेली आहे की परमात्मा अंगसंग आहे, तो निर्गुण निराकार आहे, ही दृष्टी ज्यावेळेस भगवद्गीतेचा श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन जे संवाद आहेत की इतका मोठा संवाद, इतका मोठा ग्रंथ जर अध्ययन करायला गेलं तर वास्तविक पाहता अर्जुन काय अज्ञानी नव्हता किंवा त्याच्याकडे ज्ञानदृष्टी नव्हती असं नाही, परंतु हे ब्रह्मज्ञान घेऊनसुद्धा ज्या शंका निर्माण होतात त्या शंकेचं निरसन करून घेणं सगळ्यात महत्त्वाचं भक्ती मार्गातलं सगळ्यात मोठा अडथळा आहे. तो अडथळा मी दूर करतो आहे का? माझ्यापेक्षा श्रेष्ठ तत्त्वज्ञानी संत महात्म्यांच्या बरोबर मी बसतो आहे का? आणि जोपर्यंत मी ते स्वतःला तपासून घेणार नाही, मी जोपर्यंत परिपूर्ण होण्यासाठी साधू संतांचा आधार घेतो आहे का? कारण काय या संतांचे वर्णोपकार मज निरंतर जागविशी, हे संत निरंतर जागवत असतात एकामेकाला. केवळ त्या परमात्म्याप्रती जो असणारा जो शुद्ध भाव आहे तो भक्ताचा कसा प्राप्त होईल त्यासाठी प्रत्येकजण त्या भक्तीच्या माध्यमातून ते जीवन जगत असतात. मग आज साधू संतांना केवळ वरच्या भागाला महत्त्व दिलं नाही, कारण जीवन जगत असताना प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळेस अनुरेणू तोकडा तुका आकाशे वडा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर तया अंकुशाचा मार, जयांगी मोठेपण तया यातना कठीण तुका मने जाण व्हावे लहानाहून लहान. मग ते लहानपण माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं आहे का? कारण जोपर्यंत हे ब्रह्मज्ञान ज्याही परमपुरुषाला प्राप्त होतं, एकनादी भागवत या पवित्र ग्रंथामध्ये भागवतकार सांगतात, श्रीकृष्ण परमात्मा उद्धवला सांगतो की ज्याही परमपुरुषाला ते ब्रह्मज्ञान प्राप्त होतं त्या दिवसापासून त्याचा अहंकार जागृत होतो. त्याला वाटतं की संपूर्ण जग अज्ञानी आहे, मी आता ज्ञानी झालो, मला परमात्म्याची प्राप्ती झाली. परंतु प्राप्ती जरी झाली तरी प्राप्तीच्या माध्यमातून मला अनुसंधान साधायचे, त्या परमात्म्याशी मला एकरूप व्हायचे. त्यासाठी जोपर्यंत मी क्रिया करणार नाही, जसं अनेक प्रकारच्या नद्या आहेत त्या सागराला गेल्यानंतर केवळ ते अस्तित्व राहत नाही, त्याप्रमाणे मला भक्तीमध्ये जीवन जगायचं आहे. कारण नद्यांना ज्यावेळेस समुद्राला गेल्यानंतर एकरस झाल्या, तसं मला ह्या भक्ती मार्गामध्ये सांसारिक सुखदुःख किती जरी आली त्याच्या पलीकडे जाऊन केवळ मला हे ब्रह्मज्ञान ज्या माध्यमातून मिळाले की आत्मिक सुख, आत्मिक समाधान. कारण जीवन जगत असताना बरेच प्रसंग येत असतात, त्या प्रसंगात वास्तविक पाहता जीवन जगत असताना प्रत्येक वेळी साधू संतांना ज्या ज्यावेळेस ते प्रत्येक वेळी समर्थ सद्गुरूला शरण गेले आणि शरण जाण्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक वेळी तारक मंत्र त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मग रामकृष्ण हरू असू द्या, हर हर महादेव असू द्या, ओम नमः शिवाय असू द्या, अनेक प्रकारचे त्यावेळेस तारक मंत्र प्राप्त झाले. मग आज समयाला सुदीक्षा महाराजांनी आज तुही नंकार मै तेरी शरणा मैनू बक्षलो, हे परमात्मा मी तुला शरण आलोय आणि त्याच्या मधल्यामध्ये मला क्षमा कर, हा सुंदर आणि सुलभ मंत्र दिला. आणि त्या मंत्राच्या माध्यमातून आमचा भवसागर पार होणार आहे. पण त्या नामस्मरणाचा मी आधार घेतो का? आणि जोपर्यंत जगात सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण, कारण ही जर वृत्ती असेल, आज प्रत्येक वेळी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज असू द्या, त्यांचं जर उद्धारसुद्धा आज सद्गुरूच्या कृपेने नाममंत्राच्या माध्यमातून झाला. मग आज हनुमंतराया म्हणतात की तुम्ही अयोध्येचा उद्धार करू शकता, पण तुमचे नाम जगाचा उद्धार करण्यासाठी आहे. मग आज घोर अशा कलियुगामध्ये सुदीक्षा महाराज हे अविरत कार्य करत आहेत आणि तो मंत्र देतात की तुही नंकार मै तेरी शरणा मैनू बक्षलो. मग आज संपूर्ण जगामध्ये सर्वांचा उद्धार करीत आहेत. मग त्या तुझ्या भक्त करण्यासाठी, कारण भक्ताची अवस्था प्राप्त करण्यासाठी, कारण भावविन भक्ती, भक्तिविन मुक्ती, बळीविन शक्ती बोलू नये, असे साधू संत सांगतात की
जर मी फुकटच वैराग्याच्या गोष्टी बोलायला लागलो आणि वैराग्य माझ्याकडे नसेल, भक्तीच्या गोष्टी मी बोलायला लागलो आणि भक्ती माझ्यासाठी केवळ बोलण्यापुरतं सीमित राहत असेल, तर ती भक्ती माझ्या केवळ पोपट मंचीमध्येच जाऊ शकते. कारण प्रत्येक वेळी जीवन जगत असताना आम्ही त्या भक्तीला साधारण महत्त्व देऊ नये. कारण साधुसंतांनी त्या भक्तीला, ज्या मातेने ज्या मुलाला जन्म दिला, वात्सल्य आपोआप निर्माण होते, तसं देव पाहिला की आपोआप भाव तयार होतो. कारण कार्य दाटून होता वेळे देव आहे तुम्हा पुढे, ज्याशी नाही पाटपोट करी त्रिलोकाचा घोट. कारण संपूर्ण ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून भक्तीची सुरुवात होते. म्हणून ती भक्ती फलद्रूप होण्यासाठी त्या सद्गुरूवरती पूर्ण विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण देव माझा सगळेच म्हणतात, परंतु मी देवाचा झालोय का? कारण भक्ती करत असताना मी सद्गुरूवरती अनन्य भावेने श्रद्धेनं त्या सद्गुरूवरती विश्वास ठेवतो, परंतु सद्गुरूच्या विश्वासाला मी पात्र होतोय का? सद्गुरू काय चाहतोय? सद्गुरूनं माझ्या माध्यमातून सद्गुरूची काय इच्छा आहे? ह्या भक्तीमध्ये साधारण भरपूर असं मोठं महत्त्व आहे. आणि जोपर्यंत त्या स्वरूपाला आम्ही जाणणार नाही, त्या सद्गुरूचं काय आमच्याकडून भावना आहेत ह्या जोपर्यंत